करतोय, ही संकल्पना नक्की काय आहे, ग्रामीण भागामधली आरोग्य व्यवस्था सुधारावी यासाठी आरोग्य विभागाकडून काय प्रयत्न केले जातात त्याचा शुभारंभ. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं माझं गाव आरोग्य संपन्न गाव अशा पद्धतीचे एक अभियान करण्यासाठीची सुरुवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार साहेब या तिन्ही आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या वतीने हे अभियान सुरू केलं जात आहे. याचा शुभारंभ पुढच्या 7 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते होणार आहे. परंतु याची पूर्वतयारी म्हणून विभागीय पातळीवरती अशा पद्धतीच्या या संपूर्ण कामकाजाला यशस्वी करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी सर्व अधिकारी यांच्या एकत्रित अशा पद्धतीच्या कार्यशाळा आपण घेतो. या कार्यशाळेमध्ये प्रत्यक्षामध्ये आम्ही काय करणार आहोत, कशा पद्धतीने काम करणार आहोत की ज्याच्या माध्यमातून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ही जी काही कन्सेप्ट आहे, आपल्याला आजारी होण्यापेक्षा आजारी होत नाही यासाठी काय करायला पाहिजे, यासाठी हे अभियान खूप महत्त्वाचं आहे. हजारो आणि लाखो आपण रुपये खर्च करतोय, परंतु प्रत्यक्षामध्ये लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा सुद्धा जर का आपण प्रिव्हेन्शन करण्यामध्ये काम केलं तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो. आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं यासाठीच हे आरोग्य अभियान आपण सुरू करतोय. गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत प्रत्येक अधिकारी याच्यामध्ये सहभागी होईल, प्रत्येक लोकप्रतिनिधी याच्यामध्ये उत्स्फूर्तपणानं सहभागी होईल. एक SOP प्रमाणे काम आम्ही करणार आहोत. पण केवळ कामच नव्हे तर जी गावं याच्यामध्ये उत्स्फूर्तपणानं सहभागी होताना सुद्धा चांगलं काम करतील त्यांच्यासाठी, ज्या पंचायत समिती याच्यामध्ये सहभागी होतील आणि चांगलं काम करतील त्यांच्यासाठी, आणि ज्या जिल्हा परिषद सुद्धा याच्यामध्ये यशस्वी होतील त्यांच्यासाठी कोट्यावधी रुपयाची बक्षिसं सुद्धा आपण ठेवलेली आहे. उद्देश इतकाच आहे की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं सर्वसामान्य नागरिकांचं आरोग्य अधिक चांगल्या पद्धतीनं सदृढ सक्षम राहण्यासाठी आणि प्रिव्हेन्शन इज द बेटर दॅन क्युअर हे जे काय स्लोगन आहे ते स्लोगन यशस्वी करण्यासाठी आपण हे अभियान सुरू करतो. तर एका बाजूला कोट्यवधी रुपये आरोग्यावर खर्च केला जातो. साताऱ्यातली काल एक घटना समोर आली. पोस्टमार्टम केल्यानंतर शासकीय रुग्णालयांनी वेगवेगळे मृतदेह दिले. अगदी मृतदेहावर अग्नी दिल्यानंतर समजलं की त्या नातेवाईकांचा तो मृतदेह नाहीच आहे, म्हणजे वेगवेगळे दिले. घटना गंभीर आहे. मी सुद्धा आता येतानाच ते व्हॉट्सअपवरती बघितलं. ज्या गोष्टीमध्ये अशा गोष्टी करणारे लोक डिपार्टमेंटमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांची सेवा काम करणारे लोक सुद्धा खूप आहेत, पण दुर्दैवानं अशा पद्धतीच्या एका दुसऱ्या माणसामुळे मात्र सगळ्या डिपार्टमेंटला सुद्धा बदनामी होते. त्यामुळे या गोष्टीवरती जी कारवाई होईलच, पण त्या कारवाईवर थांबून चालणार नाही. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन अशा पद्धतीने कुठेही प्रकार होणे यासाठी या जी SOP करायला लागेल ते आम्ही करणार. नवल्या हॉस्पिटलमधल्या अनेक कर्मचाऱ्यांचे पगार वगैरे वाढत असताना इथूनच का आपण शुभारंभ करताय? कारण की दर 6 महिन्याला इथं आंदोलन होतात, वर्षावर्षाचे पगार कर्मचाऱ्यांना दिले जात नाही, अगदी रस्त्यावर आले ते कर्मचारी. एवढी मोठी योजना राज्यभरात राबवता येईल, जे कलंकित अशा प्रकारे कलंक लागलेलं हॉस्पिटल आहे तिथून तुम्ही ही योजना चालू. 2 गोष्टींची गल्लत आपण करू नका. अभियान यशस्वी करण्यासाठी ज्यावेळेला आम्ही जमलोय त्यावेळेस 3 विभागांचं म्हणजे साधारणतः मला वाटतं किती जिल्हे आहेत त्याच्यामध्ये 10 जिल्ह्यातले सगळे लोक आहेत. या 10 जिल्ह्यातले सगळे लोक येत असताना मध्यवर्ती पद्धतीने एखादा हॉल आम्हाला उपलब्ध असावा यासाठी या हॉस्पिटलची किंवा या कॅम्पसची निवड केली असेल की जो रस्त्यावर असेल. या हॉस्पिटलच्या किंवा या ट्रस्टच्या कामकाजाचे विषय असतील ते वेगळे असतील, त्याच्याशी आमचा मतलब फारसा असणार नाही. हां, त्यांचे पगार, त्या लोकांचे जे काय त्यांचे अधिकार असतील किंवा हक्क असतील याच्यासाठी सरकार म्हणून त्यांच्याही पलीकडे 5 पावलं पुढे जाणं ही आमची जबाबदारी आहे. ते निश्चित प्रणाली करू. तर राज्यभरात अशोक खरातचं प्रकरण गाजतंय. नवीन माहिती समोर आलेली आहे की अशोक खरातनं काही नामांकित डॉक्टरांकडून गर्भनिरोधकाच्या गोळ्या घेतल्या होत्या आणि त्या महिलांना आपण नाशिक मधल्या काय हॉस्पिटलची चौकशी करणार का किंवा तशा पद्धतीने प्रभाव असल्याचं सुद्धा बोललं जाते. कसं आहे, तुम्ही कधी भेट वगैरे घेतली? माझी विनंती आपल्याला आहे की पेपरला आला, टीव्हीला आला की अशोक खरातची चर्चा होते. आता सुद्धा अनेक अशोक खरात आहेत, त्यांच्याकडे जाऊ नका एवढं प्रबोधन करा आपण. दुर्दैवाने होतंय काय की तोपर्यंत सगळेजण पाया पडायला इतके पुढे असतोय आपण सगळेजण की जणू तोच मसीह आहे, तोच देवदूत आहे, तोच आमचा मार्गदर्शक आहे. खरं म्हणजे नमस्कार कुणासमोर आणि नतमस्तक कुणासमोर व्हावं हे सुद्धा आम्हाला सगळ्यांना कळायला पाहिजे. विशेषतः लोकप्रतिनिधी असतील, समाजाचे प्रमुख लोक असतील, कारण त्यांचंच आचरण आणि त्यांचाच आदर्श समाज घेतोय. या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या गोष्टी चुकीच्या असतील त्याचा कोणीही समर्थन करणार नाही. ज्या चुकीच्या गोष्टी असतील त्याच्यावरती सरकारने कठोर कारवाई करण्याबद्दलचा निर्णय घेतलाय, पण एवढ्यावर थांबून चालणार नाही. माझी विनंती आहे असे अनेक खरात असतील, आपण सगळ्यांनी प्रबोधन करूया, चांगल्या गोष्टींचा आदर्श घ्या. महत्वाचा प्रश्न राहतो की ज्या गोळ्या डॉक्टरांनी, नामांकित डॉक्टरांनी ज्या गोळ्या दिल्या होत्या अनधिकृतपणे
त्यांचं काय? त्यांच्यावर कारवाई. आता जे नमस्कार करायला गेले त्यांच्यावरती सुद्धा आपण कारवाई करू. मग याच्यामध्ये जे जे लोक असतील आणि जे चुकीचे असतील त्यांच्यावरती कारवाई निश्चितच होईल. 39 आमदारांचं नाव, फोटो आणि व्हिडिओ समोर येतात. ते मात्र सुरुवातीला बघितलं तर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांवर आरोप झाले, कारवाई झाली. नंतर आता आपल्या पक्षातील नेते मंडळीवर थेट आरोप केले जातात. केसरकर असं म्हणाले की 39 लोक आहेत. माझी विनंती आपल्याला आहे, दोन गोष्टी आहेत की नमस्कार कुणाला करावा, नतमस्तक कुणासमोर करावं हे सुद्धा आम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. याच्यापेक्षा फार काही बोलायला पाहिजे लॉजिक अशातला भाग नाही. दुर्दैवानं असं होतंय, दोन गोष्टी आहेत. काही वेळेला आपण आता बऱ्याच लोकांचे फोटो सुद्धा आहेत म्हणून आपण काही लोकांना ब्लेम करतो. आता आमच्यासोबत तुम्ही उभारला आणि तिथं सुद्धा एखादा फोटो काढला याचा अर्थ त्याचं समर्थन आपण नाही करू शकत, कारण लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं. त्यावेळेला कोण कसा आहे माहीत नाही. परंतु जाणीवपूर्वक कुणाकडे जात असताना मात्र आम्ही सगळ्यांनी गांभीर्याने विचार केला. जिल्ह्यातला प्रश्न आहे, महाराणी ताराराणींबद्दल जे जैन समाजाचे पद्मसागर आहे त्यांनी वक्तव्य केलं की ताराराणी या जैन समाजाच्या होत्या, त्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा एक आपल्याला संताप पाहायला मिळतोय. काय सल्ला द्याल नक्की त्यांना? या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन ताराराणीचा इतिहास खूप मोठा आहे. महाराष्ट्राला आणि देशाला दिशादर्शक आहे. त्यामुळे अशा गोष्टींकडे आपण सगळ्यांनी लक्ष देण्यापेक्षा सुद्धा ताराराणीचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा जेवढा इतिहास महाराष्ट्रात नाही तेवढंच ताराराणी, कारण मी कोल्हापूरचा आहे. कोल्हापूरच्या गादीनं सुद्धा इतिहास केला. एक महिला असून सुद्धा ज्या पद्धतीनं लढवय्या झाशीच्या राणीच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीचं काम त्यांचं जे आहे ते इतिहास आम्हाला का त्यांच्यासमोर आणायचं आहे. त्यासाठी आम्ही जाऊ. मला असं वाटतं की हे वाद निरर्थक आहेत. याच्यापेक्षा सुद्धा त्यांचं कर्तृत्व, शौर्य खूप महत्त्वाचं आहे. ते आम्ही समाजासमोर आणू. असे वाद जाणून बुजून निर्माण केले असं सुद्धा असू शकेल. खरं म्हणजे मोठमोठ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा आदर्श घेण्यासाठी लोकांसमोर आम्ही काही चांगल्या पद्धतीने मांडणी केली पाहिजे. पण ते राहिलं बाजूला. या सगळ्या गोष्टींच्या कडे ज्या वेळेला आपण अशा पद्धतीने काम करतो तेव्हा बुद्धिभेदाचा सुद्धा प्रकार असू शकतो. या सगळ्यांना विचलित न होता ताराराणींचा इतिहास महाराष्ट्राला आणि देशाला कळण्यासाठी कोल्हापूरचा सुपुत्र म्हणून आम्ही सगळे काम करतो. चला, धन्यवाद. कृषी महाविद्यालयामधील आरोग्य केंद्र धुळकात पडलेलं आहे. चैतन्य चव्हाण नावाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे काही दिवसांपूर्वी. त्याला ज्यावेळेस उपचारासाठी घेऊन जात होते विद्यार्थी त्यावेळेस त्या ठिकाणी डॉक्टर अवेलेबल नाही आणि गेट सुद्धा तुटून पडलेला पाहायला मिळाला. दुर्लक्ष होतंय महाविद्यालयातील आरोग्य केंद्राकडे. म्हणजे ते कुणाचं आहे आरोग्य केंद्र? कृषी महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालयाचं आहे की कुणाचं आहे? कृषी महाविद्यालय असं ते कुणाचे, शासनातल्या कुठल्याही यंत्रणेचा उपयोग हा समाजाला झाला पाहिजे अशी पहिली आपल्या सगळ्यांची कन्सेप्ट असणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं जर असं असेल तर आता इथं आमच्यासोबत कलेक्टरही असतील, कृषी आयुक्तही असतील, जे कोण असतील त्यांना आपण सूचना करू. येस द्यावीच लागेल. शेवटी ती जबाबदारी आपली. चला, थँक्यू.